परभणी संविधान विटंबना प्रकरणी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर पॅन्थर आर्मीचे आंदोलन। परभणी संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवरील गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत या प्रमुख मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले। 10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार वय वर्ष 42 राहणार मिर्जापूर तालुका जिल्हा परभणी या माथेफिरू इस्माने केल्याची घटना घडली आहे। स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौम हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे। भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृत्य आहे। देशात व राज्यात विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत। संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे। संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरूला देशद्रोहांतर्गत गुन्हा दाखल करावा। परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवरील दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत। अटकेतील सर्व आंबेडकरी अनुयायांची तात्काळ सुटका करावी। अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे। शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे आदी मागण्यांचे निवेदन इचलकरंजी प्रांताधिकारी यांना देण्यात आले। यावेळी सचिन माने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पॅन्थर आर्मी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युसुफभाई तासगावे, इम्रान सनदी जिल्हाध्यक्ष MIM, हुसेन मुजावर, समीर विजापुरे, मुकेश घाटगे, रवी कांबळे, जावेद खान, राम कांबळे, स्वप्नील बनसोडे, विशाल कांबळे आदींसह दलित मुस्लिम समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। संविधानाचा हम सब एक हैं, हम सब एक हैं। आवाज दो, जय भीम, आवाज दो, जय भीम। मध्ये सेंटर लावा, सेंटर लावा, पुढे पुढे जावा की तिकडे येतो असं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपले देशभक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पूर्ण भारताला एक संविधान केलेला एक संविधान नेमणूक केलेली आहे। अशा संविधानाचं उल्लंघन करणाऱ्या नराधमाला त्याची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही सर्व दलित, पेदर, मुस्लिम सर्व अल्पसंख्याक समाजाच्या वतीने आमची मागणी आहे। तसेच इचलकरंजीमध्ये काही दिवसापूर्वी शांतता सुव्यवस्था भंग करणाऱ्या काही लोकांच्यावर त्यांची चौकशी करून पुराणे पवित्र कुराण असल्यामुळे त्याला कॅन्सरसारखा रोग असं त्यांनी वक्तव्य करून सर्व समाजातील हिंदू मुस्लिम सर्व अल्पसंख्याक समाजाची ज्यांनी भावना दाखवली त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही सर्व जण या ठिकाणी प्रांतांच्याकडे मागणी करतोय आणि यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी न झाल्यास आम्ही या ठिकाणी शांततेनं उपोषण सुद्धा करणार आहोत अशी या ठिकाणी मी सांगतो, थांबतो। जय हिंद। डिसेंबर इचलकरंजी प्रांत कार्यालयाच्या समोर इचलकरंजी शहर आणि परिसरातील तमाम दलित आणि बौद्ध समाजाच्या वतीनं काल परवा जो परभणीतली जी घटना असेल त्या घटनेच्या निषेधार्थ त्याचबरोबर काही विशिष्ट इचलकरंजीतल्या काही विशिष्ट संतोष बाळ महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित राहतो। 10 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये एका माथेफिरू नाही तो समाजकंटकच आहे, या समाजकंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आणि त्याच्या निषेधार्थामध्ये आंबेडकरी समुदायानं, संविधानप्रेमी समुदायानं या ठिकाणी बंदची घोषणा केली। त्या बंदच्या घोषणेमध्ये बंद करत असताना काही विघ्नसदृशी लोक त्या बंदमध्ये सहभागी झाले आणि त्या आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न केला आणि म्हणून तिथल्या जिल्हा प्रशासनाने, तिथल्या पोलीस प्रशासनाने आमच्या बौद्ध समाजाला वेटीस धरून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आणि म्हणजे जे संविधानाच्या माध्यमातून
संविधानाच्या चौकटीतून जे आंदोलन करत होते अशा निष्पाप आपल्या बौद्ध समाजावर लाठी हल्ला काठी हल्ला करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात, या गुन्ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे गुन्हे दाखल करत असताना सोमनाथ व्यंकट सुरवंशी नावाचा त्यामधला आपला जो युवक होता, जो LLB करत होता, त्या LLB करणाऱ्या युवकाचा पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यूस जबाबदार म्हणून तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि तिथल्या पोलीस प्रमुखांच्यावर सदोष मनुस्मृताचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। आणि ज्यांनी अमानुष्य अत्याचार आमच्या दलित बौद्ध बांधवांवर केले आहेत अशा पोलिसांच्यावर कडक कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी घेऊन आपण आज इचलकरंजी प्रांत कार्यालयाच्या समोर प्रांतांना आपण निवेदन देतो। आणि काल परवाच्या इचलकरंजी शहराच्या या काही मोर्चाच्या दरम्यान या ठिकाणी मुस्लिम धार्मिक भावना दुखावल्याबद्दल हे सगळा मुस्लिम समुदाय या ठिकाणी एकत्रित आला आहे। त्याचाही या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करतो की मुस्लिम समाजाला टार्गेट करणं हे भारतीय संविधानाच्या विरोधी आहे। मुस्लिम समाज सुद्धा हा भारताचा एक घटक आहे, जो संविधानानं बांधलेला एक घटक आहे आणि तो अल्पसंख्याक जरी असला तरी आंबेडकरी जनता त्याच्या पाठीशी उभी राहणार आहे। आणि इचलकरंजी शहरामध्ये इथून पुढच्या काळामध्ये आपण दलित मुस्लिम आघाडी करून या ठिकाणची समाजाची सुरक्षितता म्हणून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत। आणि या संदर्भातलं हे जे काय वक्तव्य केलेलं आहे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संतोष बाळ महाराज कोळींच्यावर या ठिकाणी प्रशासनानं कायदेशीर कारवाई करावी ही देखील आपली या ठिकाणी मागणी आहे।